तर अंतरवाली सराटीकडे आता विजय रथ घेऊन निघालेले मनोज जरांगे पाटील हे दृश्य आपण पाहतोय। खरं तर मराठा समाजासाठी हा मोठा विजय आहे। ठिकठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत केलं जात आहे। राज्यभर या ठिकाणी विजय साजरा केला जातोय, आनंद साजरा केला जातोय, गुलालाची उधळण होत आहे, फटाक्यांची आतषबाजी होत आहे, पेढे भरवले जात आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाला मोठं यश मिळालेलं आहे। ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात घोषणा दिल्या जात आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाला एका दृष्टीने मोठं यश आलं आहे आणि त्यानंतर हा प्रतिसाद आपण पाहतोय। थोड्याच वेळात ते अंतरवाली सराटी येथे दाखल होणार आहेत। मात्र आताची ही दृश्य आपण पाहतोय। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातील मराठा समाज हा त्यांच्या नेतृत्वात मुंबईकडे निघाला होता। मुंबईच्या वेशीवर पोहोचल्यानंतर अखेर मराठा समाजाच्या संपूर्ण मागण्या या मान्य झाल्या आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे गुलाल उधळून, विजयाचा गुलाल उधळून आता परत अंतरवाली सराटीकडे निघालेले आहेत। थोड्याच वेळात ते अंतरवाली सराटीमध्ये दाखल होणार आहेत। मात्र आताची आपण जी दृश्य पाहतोय त्या दृश्यामध्ये विजय मिरवणूक काढण्यात येत आहे। मोठ्या प्रमाणात मराठा समाज त्या ठिकाणी उपस्थित आहे। गुलालाची उधळण होत आहे, फटाक्यांची आतषबाजी होत आहे। ही आपण लाईव्ह दृश्य पाहतोय लोकशाही मराठीवरती। जरांगे हे अंतरवाली सराटीमध्ये थोड्याच वेळात दाखल होणार आहेत। खरं तर आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही अशी ठाम भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली होती आणि त्या भूमिकेला आता यश आल्याच्या नंतर जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारचा उत्साह संचाराचं पाहायला मिळत आहे। मराठा समाजाचे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थिती आहे। हे दृश्य आपण पाहतोय। ठिकठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यात येत आहे। गुलालाची उधळण होत आहे, फटाक्यांची आतषबाजी होत आहे, भगवे झेंडे घेऊन या दरम्यान मराठा समाज बांधव मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपस्थित आहेत। पेढे भरले जात आहेत। राज्यभरात ठिकठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या या प्रवासाच्या दरम्यानही ठिकठिकाणी त्यांचं स्वागत केलं जात होतं, त्यांचं अभिनंदन केलं जात होतं। खरं तर मागच्या 7 महिन्यांपासून ही लढाई सुरू आहे। अंतरवाली सराटीतल्या उपोषणापासून सुरू झालेल्या त्यांचा या लढाईचा प्रवास अखेर आता मुंबईच्या वेशीवरून विजय घेऊन परत एकदा अंतरवाली सराटीकडे निघालेला आहे। हे दृश्य आपण पाहतो। या दृश्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळत आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला एक यश आलेलं आहे। खरं तर सरकारने याआधी त्यांची मनधरणी करण्याचा अनेक पद्धतीने प्रयत्न केला। त्यांच्या उपोषणाला पहिल्यांदा 3 महिन्याचा वेळ देण्यात आला, त्यानंतर एक वेळ वाढून मागितली आणि पुन्हा अखेर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांचं उपोषण सोडण्यात आलं। खरं तर काल रात्री उशिरा रात्री 2:15 वाजता मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मंत्री दीपक केसरकर यांच्या शिष्टमंडळासह ते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी पोहोचले होते। त्यांनी एक नवा अध्यादेश देखील मनोज जरांगे पाटील यांना सुपूर्द केला आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडण्याचं स्पष्ट केलं। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपोषण सोडणार हे सांगितलं आणि हे दृश्य आपण पाहतोय। मनोज जरांगे पाटील हे आता त्यांच्या मूळ गावी म्हणजे अंतरवाली सराटीत दाखल झाले। ज्या अंतरवाली सराटीमधून या मराठा आरक्षणाच्या लढाईची सुरुवात झाली होती, आज त्याच अंतरवाली सराटीमध्ये मुंबईच्या वेशीवरून विजय घेऊन परत जाताना आता हे दृश्य आपण पाहतोय। मनोज जरांगे पाटील प्रचंड उत्साह या दरम्यान पाहायला मिळतोय। गुलालाची उधळण पाहायला मिळते, घोषणाबाजी सुरू आहे, फटाक्यांची आतषबाजी सुरू आहे, भगवे झेंडे घेऊन मराठा समाज बांधव त्या ठिकाणी उपस्थित आहेत। पेढे देखील भरवले जात आहेत। आनंद उत्सव साजरा करताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संख्या पाहायला मिळते। मनोज जरांगे पाटील यांना अभिनंदन करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। मराठा समाजात एक आनंदाचं वातावरण पाहायला मिळते, कारण प्रदीर्घ अशा कालावधीच्या लढाईच्या नंतर अखेर मराठा समाजाला एक मोठं असं यश मिळालेलं आहे आणि त्याची दृश्य आपण पाहतोय। मनोज जरांगे पाटील हे आता अंतरवाली सराटी म्हणजे त्यांच्या मूळ गावी दाखल झाल्यात। खरं तर अंतरवाली सराटी हे गाव आता अवघ्या महाराष्ट्रासाठी परिचित झालेलं आहे। ज्या अंतरवाली सराटीमधून या लढ्याची सुरुवात झाली, अंतरवाली सराटीमध्ये खरं तर उपोषण झालं सप्टेंबरमध्ये आणि त्याच आंदोलनाच्या दरम्यान, त्या उपोषणाच्या दरम्यान लाठीचार्ज करण्यात आला। त्यानंतर त्या ठिकाणाहून खरं तर एक ठिणगी पेटली आणि त्यानंतर या आंदोलनाची तीव्रता वाढत गेली। त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर आपले दौरे केले। राज्यभर दौरे करून त्यांनी मराठा समाज बांधवांची आपल्या सोबत येणाऱ्यांची संख्या वाढवली आणि त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी अखेर मुंबईमध्ये इशारा दिला होता। अगदी शेवटचा अल्टिमेटम मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला असतानाच अखेर सरकारने मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण मान्य केल्या। ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुधाकर जाधव आपल्या सोबत जोडलेले आहेत। सुधाकर, अंतरवाली सराटी, ज्या अंतरवाली सराटीमधून या मराठा आरक्षणाच्या लढाईची सुरुवात झाली, खरं तर त्याच अंतरवाली सराटीमध्ये आता मुंबईच्या वेशीवरून विजय घेऊन मनोज जरांगे पाटील परतलेत। काय उत्साह, कशा प्रकारचं वातावरण पाहायला मिळतंय? निश्चितच आपण जर पाहिलं तर अंतरवाली सराटीच्या वेशीपासून मनोज जरांगे पाटील यांची
या ठिकाणी भव्य अशी मिरवणूक काढण्यात येत आहे। या मिरवणुकीमध्ये समोर डीजे लावलेला आहे आणि डीजेच्या पाठीमागे गुलालाची उधळण करत मनोज जरांगे पाटीलवर अनेक या ठिकाणी ते कार्यकर्ते आलेले आहेत। आंतरवली सराटी गावातील नागरिक आहेत। 123 गावातील मराठा समाज बांधव देखील या ठिकाणी उपस्थित आहे। यासह विविध या ठिकाणी जिल्ह्यातून आलेले काही कार्यकर्ते देखील मराठा समाज बांधवांचे या ठिकाणी उपस्थित आहे। ते या ठिकाणी जरांगे पाटील यांच्यावर गुलालाची उधळण करत आहेत। मोठ्या प्रमाणावर उत्साह या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आंतरवली सराटी गावामध्ये अगदी काही एका 5 मिनिटांमध्ये मनोज जरांगे पाटील दाखल होतील आणि त्यानंतरच या ठिकाणी मोठ्या उत्साहात गावभर देखील ही मिरवणूक काढण्यात येणार आहे। सध्या आंतरवली सराटीच्या वेशीवर ही मिरवणूक सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणावर उत्साह या ठिकाणी मराठा समाज बांधवाचा असल्याचं पाहायला मिळत आहे। आता सध्या आंतरवली सराटीच्या वेशीवर या ठिकाणी गुलालाची उधळण करत मनोज जरांगे पाटील यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे। ऑक्शन देखील या ठिकाणी जरांगे पाटील यांचं करण्यात येत आहेत। नक्कीच सुधाकर, खरं तर आपण हे दृश्य पाहतोय। मोठ्या प्रमाणात मनोज जरांगे पाटील यांच्या या ठिकाणी स्वागत केलं जात आहे, उत्साह पाहायला मिळतोय, औक्षण देखील केलं जात आहे आणि हे दृश्य आपण पाहतोय। खरं तर ही जी आता विजय मिरवणूक निघालेली आहे त्या विजय मिरवणुकीचा नेमका मार्ग कसा असणार आहे, स्वरूप कसा असणार आहे, याबद्दल सविस्तर काय सांगाल? सुधाकर, माझा आवाज पोहोचतोय? काही तांत्रिक अडचणीमुळे सुधाकरशी आपला संपर्क होत नाही, मात्र आपण हे दृश्य पाहतोय। अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील हे दाखल झालेले आहेत। ठिकठिकाणी त्यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे। मराठा समाजाचा हा मोठा विजय आहे, मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळतोय। विजय अशी मिरवणूक या दरम्यान निघालेली आहे। खरं तर राज्यभरातून मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईकडे निघालेला होता। मुंबईच्या वेशीवरून अखेर एक यश, मोठं असं यश समाजासाठी घेऊन अंतरवाली सराटीत आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील दाखल झालेत। त्या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय। स्वागत करण्यासाठी मात्र संख्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहे। मनोज जरांगे पाटील यांचं ठिकठिकाणी स्वागत केलं जात आहे। मराठा आंदोलकांचा प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळतोय। गुलालाची उधळण केली जाते। भगवे झेंडे घेऊन या ठिकाणी मराठा समाज बांधव उपस्थित आहेत। फटाक्यांची आतषबाजी केली जाते, पेढे भरवले जाते। एक वेगळ्या प्रकारचा आनंदोत्सव हा सध्या या ठिकाणी पाहायला मिळतोय। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाला एक मोठं यश आल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीत दाखल झाले आहेत। त्यांची विजय मिरवणूक ही सध्या सुरू आहे। मनोज जरांगे पाटील हे अंतरवालीत दाखल झालेत। मराठा आरक्षणाच्या लढ्याला अखेर मोठं यश आलं आणि हे दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारे आनंद साजरा करताना पाहायला मिळतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।